अजब रमा राघवची जोडी. ह्यूज धूम धडाक्यात. ओ गॉड. आणि आय हर्ड की तुझ्यासाठी मुलगाही तोच शोधणार आहे. पण मग आता कसं होणार? म्हणजे तुझ्या मुलीने तिच्या आवडीचा मुलगा पसंत केलाय ना. आता काय होणार पवित्रा? विचार केलास? ओहो, विचार कर सांगितलं तर इतकं टेन्शन आलंय तुला. खरंच जर असं झालं तर? आय नो आत्तापर्यंत तू खूपच रिलॅक्स होतीस, राईट? कारण तुझ्या मुलीच्या बाबतीत कधीच काहीच वाईट घडलं नव्हतं. पण आता तुझी मुलगी चुकीचं वागली की आईला किती त्रास होतो हे तुला कळेल. आणि आरुषीच्या चुकीच्या वागण्यामुळे जर गिरीशला काही झालं तर त्याला जबाबदार कोण आहे हे? ओ, आरुषीच्या चुकीच्या वागण्यामुळे जर गिरीशला काही झालं तर त्याला जबाबदार कोण आहे हे? निसारे सासा पागल निसारे सासा निसारे सासा पाधा बाबा निसारे सासा निसारे सासा पागल निसारे सासा निसारे सासा पाधा बाबा निसारे सासा ला 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 या मुलीच्या हातून माझ्या देवघरात देवीची स्थापना होणार नाही. अरे वा, पूजेची तयारी झाली सुद्धा? हो, अगदी पहाटेपासून सुरुवात केलीच वाटतं तयारीला. असंच समजावं तर. बरं, मग आता एक काम करायचं, ही परडी घ्यायची आणि देवघरात नेऊन ठेवायची. नाही आजी, अंकल गुरुजींना मी देवघरात गेलेले नाही आवडणार. त्यापेक्षा तुम्हीच एक काम करा ना, तुम्हीच हे घेऊन जा ना प्लीज आजी. अगं प्लीज, हे बघ, देव फक्त भक्तीचा भूकेला असतो आणि तुझी भक्ती त्याच्यापर्यंत पोचलीच म्हणून समज. काळजी करू नकोस, तोच तुझ्या सासऱ्यांना तुझ्याशी चांगलं वागण्याची सुबुद्धी देणार आहे. बाप्पा, या घराची सून म्हणून मी पहिल्यांदा तुझी सेवा करते. माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ कर. जर काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ कर. रमा, मी असं कधीच बोलणार नाही आणि जे काही घडलंय ना तेही विसरणार नाही. तू आता इथून तुळशीला पाणी घालायला जाणार असशील ना? हां, त्याच्याशी तुझा काय संबंध? असं कसं? आता आदर्श सून होण्यासाठी तू एवढे कष्ट घेतेस ना, म्हणून एक सल्ला द्यायचा आहे तुला. तू कितीही पूजेची तयारी कर आणि कितीही तुळशीला पाणी घाल, पण प्रसादाचा नारळ कोणाच्या डोक्यात कधी फोडायचा हे मलाच बरोबर माहिती आहे.
अगं शालिनी, ताटात निरांजन नाहीये. निरांजन हे घ्या, अरे तूप आणि भात घालून आधीच तयार करून ठेवलेलं. बघितलं का गजाननराव, तुमच्या पूजेच्या बाबतीमध्ये तुम्हाला कधी काय लागतं हे अश्विनीला अगदी बरोबर माहिती आहे. तिचं सगळं कसं जिथल्या तिथे असतं. याला म्हणतात संस्कार. या बाबतीत माझ्या मुलीचा ना मला खूप अभिमान आहे. काय हो बाबा, मी वाटलाच पाहिजे. खरंच इतकी ताजी छान फुलं आणली आहेत. मला तर तिचं कौतुकच वाटतं. खूप दिवसांनी पूजा करताना प्रसन्नता वाटते. काका ही फुलं रमाने आणली. नाही नाही अश्विनी, अगं तू अर्धवट सांगतेस. ही फुलं त्या रमाने आणलेली आहेत ज्या रमाला गजाननरावांनी देवघरात प्रवेश करायला बंदी घातलेली आहे. मुद्दाम करते ही मुलगी. गजानना, अरे काय करतोयस तू? हे पूजा अशी अर्धवट सोडत नाहीत. हा अधर्म आहे, पाप आहे हे. कालपासून या घराला अधर्म नवीन नाहीये. सुरुवात त्या दोघांनी केली, आता शेवट मी करणार आहे. जर रमावरच्या रागामुळे तू असा वागत असशील ना, तर चूक तुझी आहे. कारण ती आपल्या घरची सून आहे, कोणी परकी नाही आहे. किती भक्तिभावानं तिने सगळी तयारी केली होती. तुला हवी तशी सगळी फुलं आणली आहेत. आई, त्या मुलीने आणलेल्या फुलांना मी निर्माल्यापेक्षा जास्त महत्व देत नाही. मी असं समजतो की देवाला वाहण्याआधी त्यांचं निर्माल्य झालंय, ती कोमेजलेली आहे. तेव्हा अशी फुलं घरात ठेवायचीच कशाला?